हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल डे असा ब्लॉगसुद्धा बघत राहा. फुल डे ब्लॉग म्हणजे फुल रेसिपी ब्लॉगसुद्धा बघत राहा. तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी लसुणी मेथी. तर वेळ न घालवता आपण सगळ्यात आधी रेसिपीला स्टार्ट करूया आणि नंतर बोलूया. तर आपण बघूया की आपल्याला लसुणी मेथी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे, काय काय साहित्य लागतील, तर ते आपण बघूया. तर बघा, खूप सारं असं लसूण घेतलेलं आहे. लसूण हे लांब काप करून घेतले आणि इकडे बारीक काप केलेले आहे. थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, कांदा आणि हिरवी मिरची, खूप सारी अशी मेथी घेतलेली आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बाकी सुके मसाले जे लागणार आहे ते तिखट, हळद, जिरे, राई, थोडंसं गरम मसाला, हे सगळं या बॉक्समध्ये आहे. तर चला, वेळ न घालवता आता रेसिपीला स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी ना गॅस पेटवून गॅसवरती कढाई ठेवली. कढाईमध्ये ना छान असं थोडंसं 3 चम्मच जे नाश्त्याचे चम्मच असते त्या चमचाने मी 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्याला असं छान गरम करून घेऊया थोडंसं. कसं आहे ना, याला रोस्ट केलं की याचं पण कच्चापणा लागणार नाही थोडंसं, म्हणून याला आपण रोस्ट करत आहोत. तर बघा, इथं रोस्ट करून झालेलं आहे. याला छान आता काढून घेऊ आणि तीच कढाई घेतलेली आहे मी. नंतर त्यामध्ये अजून थोडं तेल टाकत आहे, जे मेथी परतवायला. मेथी छान इथं फ्राय करून घेऊ, जेणेकरून मेथीचं जे कडूपणा असतं ते आपल्याला लागणार नाही, जाणवणार नाही की मेथीची भाजी खात आहोत म्हणून. तर बघा, इथं मी सगळ्यात आधी ना इथे ना मेथी परतवण्याच्या अगोदर ना आधी मी तेलामध्ये 2-4 पाकळ्या लसणाच्या टाकल्यात. याला छान फ्राय करून घेते आणि याला मी काढणार आहे. आणि हे कशासाठी काढलं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल की मी कशासाठी फ्राय करून काढलं आहे म्हणून. तर मी लसूण इथून काढून घेतलेलं आहे. नंतर ना त्याच तेलामध्ये छान असे खूप सारं असं लसूण आणि छान अशी मेथी यामध्ये टाकून दिलेली आहे. हिला छान असं परतवून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत. छान असं म्हणजे पूर्णपणे शिजवून जाते ही. आणि कसं म्हणजे याच्यामधलं जे कडूपण आहे ते आपल्याला जाणवणार नाही. तर छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं. आणि ना साईड बाय साईड मी भात पण ठेवलेला आहे शिजायला. कसं आहे ना, ह्या भाजीसोबत ना तुम्ही म्हणजे ह्या भाजीसोबत तुम्ही भाकर, पोळ्या किंवा चपाती, भात काहीही खाऊ शकता. खूप टेस्टी वाटते. मला तर ही भाजी खूप प्रचंड आवडते. जर तुमचे मुलं छोटे बाळ वगैरे असेल आणि ते सुद्धा मेथीची भाजी नसेल खात, जर शेंगदाण्याचं कूट टाकून जर आपण जी भाजी करतो ती पण भाजी नसेल खात, तर तुम्ही एकदा नक्की ह्या प्रकारे बनवा. नक्कीच छोटे मुलं पण खातील, कारण असं वाटतच नाही की आपण मेथीची भाजी खात आहोत. खूप छान असं टेस्ट असते. तर बघा, इथं मी ना मेथीला छान असं परतवून घेतलं आहे. हे छान परतवून झाली की हिला ना आपण काढून घेऊ. तर मेथी छान अशी म्हणजे शिजवून झालेली आहे, फ्राय करून झालेली आहे तेलामध्ये. तर आता मेथी आपण काढून घेऊ आणि नंतर समोरची प्रोसेस करू. तर मेथी छान फ्राय करून झालेली आहे. मेथी आणि मी ते म्हणजे पॅनमधून मेथी सगळी काढून पण घेतली आणि त्याच पॅनमध्ये ना आधीचं थोडं तेल होतं, पण तेल कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडं तेल ॲड केलेलं आहे. आणि इथं ना तेल छान तापलं की यामध्ये राई, जिरा आणि खूप असं लसूण टाकून घेतलेलं आहे मी, बघू शकता. लसूण राई जिरं छान असं तडतडला की लसूण टाकलेलं आहे. लसूण टाकलं की त्यानंतर 1 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. कांदा ॲड करून झालं की काही वेळातच मग मिरची पण ॲड केलेली आहे मी, बघू शकता इथं. तर बघा, इथं हिरवी मिरची पण टाकलेली आहे तेलामध्ये आणि त्यानंतर अख्खी मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे. याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये मी कढीपत्ता ॲड केला आहे. कढीपत्ता थोडा मागून ॲड केला. कसं आहे ना, कढीपत्ता थोडा सुकल्यासारखा झालेला होता, एकदम फ्रेश नव्हता. खूप 2-4 दिवस झाले म्हणून तो थोडं याच्यासारखं झालं होतं. तर बघू शकता इथे मी सगळं काही ॲड केलं. याला छान असं परतवून घेते आणि हे झालं की यानंतर मग ना समोरची प्रोसेस कांदा वगैरे परतलं गेलं की यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे. तेलामध्ये टोमॅटो ॲड केला आणि टोमॅटोला पण छान असं परतवून घेतलं. त्यानंतर ना यामध्ये सुके मसाले ॲड केलेले आहेत. तर बघा, सुक्या मसाल्यामध्ये ना थोडासा लाल तिखट, हळद आणि धने पावडर, जिरा पावडर ॲड केलेली आहे, बघू शकता. याला पण छान असं परतवून घ्यायचं.
हे छान असं परतवून झालं की यानंतर ना आपण आपल्या चवीनुसार मीठ ॲड करूया. मीठ वगैरे ॲड करून झालं की याला छान असं ना परतवून घ्यायचं. छान हे शिजत आहे की त्यामध्ये ना थोडंसं मी गरम मसाला ॲड केलेला आहे, बघू शकताय. जास्त नाही, एकदम थोडंसं असं गरम मसाला ॲड केला. याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे आणि याला शिजू द्यायचं. हे छान शिजलं की यामध्ये ना आपण जे मेथी फ्राय केलेली आहे, गरम केलेली आहे, त्या मेथीला छान असं ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं फोडणीमध्ये आणि याला छान असं मिक्स करायचं. हे छान मिक्स एकजीव करून घ्यायचं. जी फोडणी आहे ती आणि मेथीला छान असं एकजीव करायचं. बघा हे छान असं एकजीव करून झालं की यामध्ये ना 2 मिनटं असंच शिजू द्यायचं याला आणि यानंतर ना यामध्ये जे आपण गरम केलेला मसाला आहे, सॉरी म्हणजे बेसन पीठ आहे, तो यामध्ये ॲड करूया. बेसन पीठला पण छान असं एकजीव करून घेऊ. बघू शकता इथं. कसं आहे ना, ह्या भाजीमध्ये बेसन पीठ टाकलं ना तर मेथीचं चव थोडं कमी म्हणजे मेथीची जी चव आहे ती तर असतेच, पण जे कडूपणा असतो ना तो थोडं प्रमाणात कमी होतं. त्यामुळे हे टाकणं गरजेचंच आहे यामध्ये आणि खरंच ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान अशी टेस्टी होते. मला तर आधी मेथीची भाजी अजिबात नव्हती आवडत, पण मी जेव्हापासून ही भाजी करायला शिकले आणि तेव्हापासून मी भाजी करते आणि खरंच मला खूप जास्त आवडते. टिफिनला वगैरे पण एकदम बेस्ट आहे. तर बघा इथं छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर ना जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी लागते, जेवढ्या प्रमाणात मी भाजी बनवते त्या हिशोबाने मी 1 ग्लास इथं पाणी ॲड केलेलं आहे. पण इथं ना मला पाणी थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. बघू शकता इथं. पाणी टाकून असं छान असं त्याला परतवून घ्यायचं पूर्णपणे. तर बघा इथं मी पाणी टाकलेलं आहे. याला छान असं परतवून घ्यायचं आणि नंतर ना यावरती झाकण ठेवून 5 मिनटं असंच उकळू द्यायचं याला. 5 ते 6 मिनटं झाले की झाकण काढून ना भाजीला छान असं परतवून घ्यायचं. कसं आहे ना, बेसन पीठ वर येते आणि मेथीची भाजी जी आहे ना ती खाली जाते, म्हणून त्यामुळे ना याला छान असं एकजीव अजून पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथं आपली भाजी शिजलेली नाही आहे, त्यामुळे ना अजून 2 ते 4 मिनटासाठी ना यावर झाकण ठेवून भाजीला छान असं शिजू द्यायचं आहे. बघा इथं. तर इथं बघू शकता मी 5 मिनटं झाले आहेत आणि यानंतर ना झाकण काढलं आणि यामध्ये ना थोडासा निंबू ॲड करायचं. अर्ध्या निंबूची फाळ जी असते ती यामध्ये ॲड करायची. याच्याने ना भाजीला खूप छान अशी चव येते. तर बघा इथं मी निंबू ॲड केलेलं आहे. त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा इथं आपली भाजी बनवून ना ह्या स्टेजवर आपली भाजी शिजलेली आहे, आपली पूर्णपणे रेडी रेडी आहे. तर बघा इथं आपली भाजी झालेली आहे. मी झाकण ठेवून गॅस बंद करून दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.